डेफिनेटली आपण बघितलं तर ह्याच्या मैदानाच्या आतमध्ये रुलर्स आला होता, तो देखील जाताना बघायला मिळते. चला गेमला आपण बघितला. चला मॅचला तिकडे सुरुवात झाली, परंतु सुरुवातीलाच पाहिलंय काय की चित्र डोळ्याच्या समोर हे वाईट आलंय. वाईट म्हणजे काय तर हा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. दिशाहीन चेंडू आणि इथेच नेमकं काय घडलंय तर मग सुरुवात झाली या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या एक्स्ट्राने. लेफ्टी बॉलरला मात्र आपण बघितलं की उलटा फटका खेळायचा प्रयत्न होता तिकडे, आणि काय घडलं गेले तर भरपूर रिस्क असते अशा प्रकारे फटकेबाजी करणं. जर जेव्हा आपण पाहू शकतोय ना की सरळ बॅट असते आपल्याकडे, परंतु तेव्हा ती उलट वापरतो ना, तेव्हा आपण बघितलं की मग फायदा कमी आणि नुकसान जास्त होण्याची शक्यता असते, आणि कदाचित ते देखील आपल्याला होताना पाहायला मिळालं असतं. इथे काय झालंय तर मग स्ट्राईक रोटेट झाली, लव आली स्ट्राईक एंडकडे. हो हो बॉल, क्या बात आहे. एक ड्रीम बॉल पाहायला मिळाला. डावी यष्टी मात्र वाकवण्याचं कार्य केलंय भावेशचा आपण बघितला तर हा एक अचूक चेंडू पाहायला मिळाला, आणि चेंडू मात्र आपण पाहिलं तर घात करून जातोय, आणि खेळाडूला मात्र लहूला बाद करून जातोय. विकेट डाऊन. रोशन आलेत मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी. लेफ्टी बॅटर रोशन आपण पाहिलं तर एक चांगले यंगस्टर खेळाडू आहेत, आणि चांगली बॅटिंग बघा. एक काहीतरी कॉम्बिनेशन आपल्याला रफ अँड टपाला मिळेल, म्हणजे लेफ्टी बॉलरच्या समोर लेफ्टी बॅटर, म्हणजे जेव्हा जेव्हा असं चित्र येते ना डोळ्याच्या समोर तेव्हा की मग जास्त आपण बघितलं तर कठीण कार्य होते मग बॉलरसाठी. आता काय कठीण होईल आणि काय सोपं होईल देखील पाहूया. हा बॉल खेळला गेलाय मागे, दोन धावा तिकडे मिळतील. झोन डिक्लेरेशनचा आहे. धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. या दोनने आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर सांगतायत आम्हाला की पोहोचले गेले धाव फलक 4च्या घरामध्ये. 4 रन्स. 22चा पहिला स्पेल म्हणजे 3 ओव्हर मध्ये जास्त असतं धावा. हे लक्ष उभं करण्यासाठी आपण बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघ जितोड मेहनत करेल, नो डाऊट. सुंदर चेंडू पाहिला, वेगवान आणि अचूक टप्प्यावर. रोशनला मात्र थोडस या वेळेला रोखण्यामध्ये यश मिळत आहे गोलंदाज भावेशला. आणि प्रत्यक्षात आपण बघितलं ना तर काय की या पहिल्या स्पेल मध्ये ना ज्या प्रकारे गरज आहे ना की विरोधी संघाला थोडस अडचणीमध्ये टाकायचं आहे, आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी होताना पाहिली आपण. समोरच्या दिशेने पण एकदा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर्स आहेत. धाव एक मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाव ठरू शकते, परंतु आपण बघितलं की थ्रो चांगला यायला हवा होता. या क्षणाला चुका केल्यानंतर तुम्हाला मागात पडू शकतात, आणि भावेश तेच म्हणतात की नक्कीच या वेळेला चुका करून चालायचं नाहीये. धावा 2 मिळाल्या. धावसंख्येचा आलेख थोडासा वर पुढे सरकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली गेली आहे 6 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये 5 चेंडू फेकून झालेत. भावेशने एक विकेट मिळवले गेले. सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली तर यावेळेला फटका हवेत खेचलाय, झेल निर्माण झालाय, परंतु गॅप मध्ये पडला जातोय हा बॉल. बघा काय झालं की भरपूर वेळ हवेत होता, परंतु गॅप मध्ये पडला गेला, आणि त्यामुळे 2 धावा रोशनला मिळाल्या. संघाची टोटल 2 वरून पुढे म्हणजे 6 वरून पुढे 8च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा स्पेल मात्र कंप्लीट झालाय, आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिले तर मग जितकी मनासारखी हवी होती ना तितकी मिळाली नाहीये. त्याचं प्रमुख कारण आपण बघितले की लवची विकेट. निलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, रोशन मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 8 धावा, परंतु या 8 ला कन्वर्ट करायचं दुसऱ्या ओव्हर मध्ये, म्हणजेच काय तर जास्त असतं 8 पेक्षा जास्त. जर 10 जोडल्या तर मग 18 होतील, आणि त्यापेक्षा जास्त जोडल्या तर मग जवळजवळ आपण पाहू शकतो म्हणजे 20च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत या वेळेला टीम गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. पहिल्या स्पेल मध्ये आपण बघितलं तर 8 खर्च केल्या भावेशने. तर दुसऱ्या स्पेल मध्ये येतात बॉलिंग ट्रॅकवर दीपेश नावाचे बॉलर, दीपेश वज्रा. दीपेश असतील, अविनाश असतील, भावेश असतील, आणि निशाल असतील. म्हणजे हे खेळाडू आहेत ना बेलकडी संघाचे,
हे महत्वपूर्ण खेळाडू आहेत, तो आपला रोल आहेत ना योग्य रीतीने आपल्या संघासाठी पूर्ण करतायत. दीपेश कर्णधार आहे त्या संघाचे, कॅप्टन आहेत आणि कॅप्टनची भूमिका आता पूर्ण करावी लागेल आता गोलंदाजीमध्ये. कटचा फटका एक्झिक्यूट केला. ओ हो क्या बात आहे. प्रयत्न तर 100% केले होते परंतु थोडस नशिबाची साथ नाही मिळाली. सुपर एफर्ट्स पाहतोय आपण तिथे. शतरक्षक होता छोटा जो उभा केला होता, प्रयत्न मात्र आपण बघितले त्याचे भरपूर मोठे होते आणि अफुलातून मात्र जर हा कॅच झाला असतो ना तर आपण म्हटलं असतं की एका एफर्टलेस आणि सुंदर लाजवाब कॅच, परंतु तो कॅच झाला नाही. थोडस बॅड लक, परंतु फिल्डिंग प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाले तिकडे. धावा 2 मिळाला निलेशला, जीवनदान निलेशला देखील मिळालं तिकडे. ऑन साइडला लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय, सुंदर लाईन पाहायला मिळते. या वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू एक मनामध्ये घर केलंय बॅटरने आता की या गोलंदाजीमध्ये थोडस आक्रमण करायचं, अटॅकिंग क्रिकेट खेळायचंय आणि तो उद्देश मात्र दर्शवला जातोय. जसं म्हटलं जातंय ना की खेळ जीवनाचा असतो की आयुष्याचा, जिंकतात तेच जे योग्य क्षणाला मात्र वेळ बदलतात आणि वेळ सोबत गेरी बदलण्याचा प्रयत्न. आता हवेत झेल निर्माण, पकडला जाईल का? हो पकडला जातोय झेल तिकडे. वेलकडी संघाचं वर्चस्व दिसून आलं इकडे. प्रत्यक्षात आपण पाहिलं तर घडलंय काय, तर घडले थोडस हे चित्र म्हणजे आपण पाहिलं तर विचित्र, म्हणजेच विकेट डाऊन. आणखीन एक चांगला खेळाडू झालाय बाद, तर बाद होणारा खेळाडू आपण पाहिला तर मिस्टर निलेश देवा हा बाद होतून परतोय. धावसंख्या पाहिली आपण फलकावर 10 धावा. या षटकामध्ये ज्या प्रकारे दीपेशने गोलंदाजी केली आहे, छान गोलंदाजी पाहतोय आपण. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वळी आपण नवीन बॅटर आले तर संकेत, आणि संकेत यांचं जर आपण बघितलं जर खेळ तर बॉलिंग बॅटिंग असेल तर त्या डिपार्टमेंट मध्ये आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा खेळ त्याने दर्शवला गेलाय. या क्षणाला आपण बघितला फटका खेळला गेला होता तिकडे. धावांची मात्र आपण बघितले प्रयत्न मोठे केले गेले आणि 2 धावा जोडल्या गेल्या आहेत. मग धाव फलकाचा आलेख आपण बघितला की 12च्या घरामध्ये पोहोचला गेला. या षटकामध्ये 4 चेंडू कंप्लीट झाले. तर सध्या तरी दीपेश याने पण पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजीमध्ये नियंत्रण हे मिळवलं गेलंय. संकेत स्ट्राईक एंड कडे पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऑन साइडला लॉफ केला, या वेळेला फटका हवेत पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये आपण पाहिलं जोखीम होता आणि त्याचा फायदा मात्र मिळेल. पूर्णपणे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न चेंडू यांच्या पलीकडे 4. मुख्याच्या क्षणी आपण पाहिलं तर अशा प्रकारे आपण पाहिलं ना तर या धावा येत आहेत ना या रोखाव्या लागतील. काही ना काही चित्र आपण बघितलं तर यामुळे थोडंसं बिघडू शकतंय, कारण की नंतर मग चेस करायचे धावा आपण बघितल्या तर मग बेलकडी या टीमला धावसंख्या वाढली गेली 16. हे थोडस मुमेंटम आपण बघितलं, जे धावा थांबवल्या होत्या ना त्या मात्र मुमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाल्या चौकारामुळे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर मग 5. हो हो, नो बॉलचा इशारा मात्र पंचांनी पुरवला गेलाय. नो बॉलची मात्र घोषणा, कारण की आपण पाहू शकतोय डेफिनेटली नो प्लस आपण बघितलं की लेग वाईज म्हणजेच काय 2 धावा. याच 2 धावा मात्र इथे मिळाल्यात आणि या 2 धाव्याने टीमची टोटल मात्र वाढली जाईल 18च्या घरामध्ये. आपण पाहिलं तर नो बॉल नंतर हा फटका मात्र खेळावा लागेल नीट, कारण की पुढचा चेंडू पाहायला मिळेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. संकेत आणि दुसऱ्या बाजूने रोशन, हे 2 खेळाडू आपण पाहतोय. सध्या तरी रोशन स्ट्राईक एंडकडे आपल्याला बघायला मिळतोय. सोडून दिलाय चेंडू पण पहिला सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. कुठेतरी आपण बघितलं की बेलकडी टीम अशा चुकांमुळे हे मोमेंटम गमावत आहे आणि हे मोमेंटम गमावलं तर नक्कीच तुम्हाला मग याच मोमेंटमचा थोडासा फटका लागू शकतोय.
जे मात्र मोमेंटम क्रिएट केलं होतं आणि भेंडीपाडा संघ तर हेच मोमेंटम शोधतोय की आपल्या संघाला, आणि ते मात्र तिथे मिळताना पाहायला मिळेल. दीपेश यांचा बॉल पाहतोय आपण, फ्रीटच्या स्वरूपात आहे परंतु हवेत उडवलाय. फ्रीटचा कॅच मात्र कलेक्ट केला असता तरी नुकसान झालं नसतं. आपण बघितलं तर एक धाव मात्र तिथे देखील मिळाली. धावसंख्या एकने वाढली गेली. 20 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळतात. म्हणजेच काय की या ओव्हरमध्ये डेफिनेटली आल्या 12 धावा, आणि या 12 धावामुळे आपण बघितलं की मोमेंटम पोहोचला गेलाय, म्हणजे धावफलक पोहोचला गेला 20च्या आकड्यावर. आता आपण बघितलं तर सहा सहा चेंडूचा खेळ शिल्लक असतो आणि 6 चेंडूमध्ये किती धावा येतील. सध्या तरी आपण पाहिलं तर मग शेवटचा स्पेल असेल. शेवटच्या स्पेलमध्ये गावदी स्पोर्ट्स बेंटीपाडा बीच संघ हा विचार करेल की या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण बघितलं की जास्त जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करू. बेलकडी टीमकडे आपण बघितलं तर आता बॉलर कोण असेल. डेट ओव्हर स्पेशलिस्ट निशाल निशाल वज्रा आपण पाहिला. सुपर फोर मध्ये जाण्यासाठी आपण बघितलं तर ही लढाई आपल्याला जर पाहायला मिळते. लढाईमध्ये आपण बघितलं तर कशा प्रकारे लढली जाईल. टीम एका बाजूने आपण बघतोय अदी स्पोर्ट्स वेंडीपाडा, दुसऱ्या बाजूने आपण बघितली तर मग टीम बेलगडी. यावेळेला फटका मात्र खेचलाय जरूर. शतरक्षक तिकडे चेंजमेंट मात्र आपल्याला पाहायला मिळते त्यांचं. नेमकं झालंय काय तिकडे, हाताला चेंडू स्पर्श केलाय आणि पडलाय कुठे ते पंचांनी मात्र निरीक्षण करण्यासाठी मात्र कॅमेऱ्याची मात्र मदत घेतली जाईल. पडलाय कुठे नेमका. हॅलो चेक. सहा सहा ए सहा ए सहा सहा दिला सहा. हॅलो. डेफिनेटली आपण बघितलं की दगडावर पडलाय असं ते देखील सांगितलं आणि निरीक्षण केलं आणि तिथे देखील दिसलं की षटकारच असेल. कॅमेऱ्याची देखील मदत घेतली गेली. बघा गाड्या थोडस नियंत्रण ठेवा. सोडून दिलाय. याच दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर मग पाहतोय आपण वाईड येताना पाहायला मिळेल. वेलकडी संघाच्या मात्र अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते, कारण की कॅच पकडायला हवा होता तिथे षटकार गेला. त्याच नंतर आपण बघितलं की मग एक्स्ट्रा रन्स आहेत आणि येणारे 5 चेंडू देखील असतील. हा फटका मात्र खेचला जातोय फील्डच्या वरून. चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय रोशनच्या पॅड मधून. मात्र चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळेल हा चौकार. मोठ्या फटक्यांची दरकार आहे आणि रोशन पूर्ण करत असताना आपल्याला जरूर बघायला मिळतो. इकडे धावसंख्येचा आलेख मात्र वाढतोय. डेफिनेटली पोहोचला गेला किती धावसंख्येवर, तर ऑफिशियल आमचे स्कोरर सांगतायत आम्हाला 31च्या घरामध्ये 31. पुन्हा एकदा आपण पाहिला आपटून टाकलेला चेंडू मागे खेळलाय रोशनने. मुक्याच्या क्षणी बघा लहूची विकेट लवकर मिळवली होती, परंतु त्या विकेट नंतर नेमकं झालं काय, असं वाटलं होतं की बेलकडी संघ पूर्णपणे वर्चस्व दर्शवेल. धावसंख्येचा आलेख वाढला गेलाय. धावसंख्या पोहोचली गेली आहे 33च्या घरामध्ये. 33 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. भरपूर आपण पाहिलं तर भरपूर आता धावा येत आहेत या ओव्हरमध्ये. षटकार आला, चौकार आला, त्याच नंतर आपण बघितलं की मग सिंगल डबल हवे आहेत ना, त्या देखील जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा मागे खेळलेला फटका पाहायला मिळेल. पुन्हा 2 धावा तिकडे मिळतील. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या मोठी झाली आहे. 35च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये किती, तर आपण बघितली आहे
4 चेंडूचा खेळ झालाय. रोशनने एका बाजूने आपण बघितलं की सर्वस्व जबाबदारी या मॅच मध्ये आणि खास करून या ओव्हर मध्ये घेतली आहे. 15 धावा ऑलरेडी आल्या त्या ओव्हर मध्ये, कारण की 2 ओव्हर मध्ये 20 आपण पाहिल्या होत्या. पुन्हा एकदा आपण पाहिला तर मग मागे खेळला जाईल. पुन्हा 2 धावा मिळत आहेत आणि एक विचार आहे की समोर नाही येतात जास्त असतात, जर मागे धावा मिळत आहेत ना तर आपण तिथेच जास्त फोकस करूया, तिथेच जास्त विचार करूया. आणि तो विचार हा सध्या तरी आपण बघितला तर मग सफल देखील होताना पाहायला मिळतंय. 37 च्या घरामध्ये धावफलक हे पोहोचलं गेलंय. शेवटचा बॉल पाहतोय आपण. आडव्या बॅटने खेळला गेला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण छान झालंय, चेंडूला मात्र फेकलं गेलंय. तिथे काय झालंय तर मग एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची टोटल मात्र वाढली गेली आहे, ती म्हणजेच 38 38च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 39 धाब्यांचं लक्ष. विघ्नहर्ता स्पोर्टचा बेलकडी या संघाच्या समोर. लक्ष आपण बघितलं तर मग मोठा कॅच सुटली गेली, षटकार गेला. त्यानंतर आपण बघितले की त्याच खेळाडूने मात्र या संघासाठी त्या या ओव्हरमध्ये जास्त जास्त धावा जोडल्या. आणि किती धावा जोडल्या तर तब्बल 18 धावा जोडल्या गेल्या त्या ओव्हरमध्ये जास्त जास्त. चला लगेच बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. हा जिथे आपण बघितलं तर मग 3 ओव्हरमध्ये धावफलकावर धावा आपण बघितली आहे ना, तर येताना आपल्याला बघायला मिळाला 38 आणि 39 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलंय. 39 जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल बेलकडी टीमला. आणि हो, कशा प्रकारे क्रिकेट खेळायचं आहे तर मग चांगल्या रीतीने एका सक्सेसला मत म्हणजे एका धाव फलकाला सक्सेस जर करायचा असेल ना, की बेलकडी संघाला हाच उद्देश मनामध्ये ठेवावा लागेल की चांगल्या प्रकारे. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतो ते दर्शवलं जाईल का.
अंतर्गत ही टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहिलं गेलंय. चला फिल्डिंग सेट करा. इतर जे आपण बघितलं जे मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आले त्या प्रेक्षकांना विनंती करतोय की मैदानाच्या बाहेरचा महत्वपूर्ण मुकाबला आहे, अंतिमचा मुकाबला आहे आणि या अंतिमच्या मुकाबल्याला कोणता संघ जिंकेल आणि सुपर फोर मध्ये जाईल, कारण की ऑलमोस्ट आपण बघितलं तर मग संध्याकाळचं सत्र थोडासा क्लायमॅक्स बदलला गेलाय आणि बॅटिंग करणं थोडंसं कठीण होताना पाहायला मिळेल. चला इतर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण थोडस मैदानाच्या बाहेर या. आणि सध्या तरी आपण बघितलं सध्या तरी आपण बघितलं तर मग चला चला बाहेर घ्या, गाडी बाहेर घ्या. चला गाडी बाहेर घ्या. चला आपण जाऊया, आपण गेम ऑन करूया. प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांनी बाहेर या. प्रेक्षक थोडेसे बाहेर या. प्रेक्षक सध्या तरी आपण नजर टाकूया. भविष्य आणि त्यांच्याकडे आपण बघितले तर मग निशाल लक्ष जिंकण्यासाठी आहे 39 आणि पूर्ण करायचं आहे. लहू पहिला बॉल पाहतोय आपण, ताबडतोब धडकेबाज सुरुवात. वाद वाद हो क्या बात आहे. पहिलाच बॉल आणि वाघाची दहाड. पाहिलाय आपण हा बॉल बाउंड्री लाईनच्या पार. पहिलाच षटकार. भविष्य आपण बघितला काय जबरदस्त आपण बघितलं शॉट एक्झिक्यूट केला गेलाय. नवीन द्या बॉल मैदानाच्या आतमध्ये. बघा भविष्यचे इरादे स्पष्ट आहेत, कारण की त्यांना माहिती आहे ही मॅच आहे ना, जिंकला तर आपण पाहिलं तर काय मिळेल आणि मागे गेलं तर काय जाईल, कारण की त्यांना माहिती आहे. म्हणजे एकच लक्ष, एकच ध्यास, एकच आपण बघितलं विचार, एक संकल्प, एक निश्चय आणि आपण बघितलं तर ही मॅच अंतिम 4 मध्ये येण्याचा प्रयत्न. काल राजवली संघाने स्थान बनवला, आज मात्र कोणता संघ स्थान बनवतोय ते देखील पाहूया. सध्या तरी आपण बघू शकतो पहिल्याच बॉलवर आपण ठोकलेला आपण पाहिला पहिलाच मोठा विध्वंसक शॉट षटकार पाहायला मिळाला. भावेश हा लॉंग द कार्पेट पत्र फटका खेचला जातो. एक धाव तर पूर्ण होईल नो डाऊट. आता पाहिलंय थोडस पण बघितलं मिसफील्ड झाला होता, परंतु 2 धावा भावेश. मी तर म्हणेन ही लढाई ना भावेश विरुद्ध असेल गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बिंग, कारण की भावेश जोपर्यंत असतील ना मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण पाहिला तर ही मॅच बेलगडी संघाच्या बाजूने असेल, कारण की लेफ्टी बॅटर्स आपण पाहिला तर दबदबा पाहायला मिळू शकतोय. पुढील चेंडू पाहतोय आपण लहू यांचा. उडवलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी, फिल्डर दाखवतील हमी आणि इथे मात्र 22 विकेट या बॉलवर मिळाली. म्हणजेच काय तर गावठी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाला हवं होतं ती मोठी विकेट मिळाली आहे आणि पहिला मोठा धक्का पाहतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळालेत मिस्टर अविनाश. अविनाश आलेत आणि तिकडे आपण बघितलं ना तर काय झालंय नेमकं तर 22 ची विकेट होती.
जवळजवळ मित्र भावेशने थोडीशी चुकी केली. षटकार आला होता पहिल्या ओव्हर मध्ये. कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणजेच काय तर प्रति ओव्हर मध्ये 13 ची सरासरी होती आणि ती सरासरी जोडू शकला असता, परंतु थोडीशी घाई केली आहे. परंतु म्हटलं जाते ना की अति काही संकटाला आमंत्रण द्याये. संकटाला आमंत्रण मात्र इथे डेफिनेटली दिलं जाईल. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आलेत. शॉट चांगला खेचला जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. धावा 2 पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचली गेली आहे. पहिल्या जवळजवळ 4 चेंडू मध्ये आपण बघितलं तर 10 धावा फलकावर जोडल्या गेल्या आहेत. मॅच आपण बघितलं तर कुशल मुवमेंट मध्ये आपल्याला येताना जरूर बघायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय. हो, थोडासा धीमा टाकला. फ्लाईट गेली होती. गतीमध्ये मिश्रण केलं होतं आणि आपण बघितलं तर थोडस चेंज ऑफ द पेस बघायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये पण बघितलं तर हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज वाला मुकाबला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग 10 धावा आल्यात म्हणजे तुम्हाला जवळजवळ 13 13.5ची सरासरी पकडायची आहे. ते पकडून चालतंय, तुम्ही मॅच मध्ये येऊ शकताय. समोरच्या दिशेने फटका खेचला जातोय. धाव मात्र एक तर मिळेल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होऊ शकतोय. चेंडूची फेकी थोडीशी वाईट येताना बघायला मिळाली. 2 धावा मात्र जोडल्या जात आहेत. 2 धावीने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली जाते 12च्या घरामध्ये. पहिले षटक पूर्ण होताना पाहायला मिळाले आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे धाव फळक आपण पहिला पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर 2, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट, त्यानंतर चौथ्या बॉलवर 2 धावा, 5वा डॉट आणि 6व्या बॉलवर आलेल्या या 2 धावा. म्हणजेच काय तर पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 12 धावा आणि इथे आपण बघितले तर मग 12 चेंडू आणि 27 धावा. आता सामना जिंकण्यासाठी सामन्याला जिंकायचं आहे तर डेफिनेटली आपण बघितलं की सामना आहे, परंतु भावेशाने केलेली चुकी पाहायला मिळते. सध्या तरी आपण बघितले तर मग निलेश दिवा बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची कडा. विकेट किपरचा मिळेल सहारा. फलंदाज होतोय बाद तिकडे. मॅच मध्ये आपण बघितलं तर विघ्नार्थ बेलकडी टीम चेस करताना थोडीशी कमी पडली. सध्या तरी आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये तुषार जे आलेले आहेत. चला गेम ऑन करा. फटका चांगला खेचला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नाही, दुसरी धावेचा तर झाला नाहीये तिकडे. परंतु नक्की नेमकं घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो की फलंदाज मात्र धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न हा करावाच लागेल डेफिनेटली. त्यांना जर सामना जिंकायचा आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा खेळला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. फिल्डर तिकडे. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी येताना बघायला मिळतोय. निलेशांची गोलंदाजी सध्या तरी आपण बघितलं तर सुरेख झाली, छान झाली आहे आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो की पूर्णपणे ना इकडे या मॅच वर थोडस वर्चस्व बघायला मिळत आहे. 9 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हवेत क्षेत्ररक्षक आले. 1, 2 आले आणि 3 आले. धावा पुन्हा आपण पाहिल्या तर जोडल्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा तिकडे जोडल्या गेल्यात. सध्या आपण पाहू शकतो की हे मॅचला आपण पहिलं वळवण्यासाठी प्रयत्न हे पूर्णपणे आहेत. 8 चेंडू आणि 23 धावा सामना जिंकण्यासाठी. या 2 चेंडूवर 2 चांगले मोठे फटके, 1 चौकार, 1 षटकार. जर 10 धावा जरी घेण्याचा प्रयत्न केला ना, सध्या तरी आपण पाहू शकतोय की हा चेंडू चाललाय मागे. 2 धावा आहेत. पंच देखील सांगतायत की 2 बॅटच्या साहाय्याने स्पर्श करून
जाताना पाहायला मिळते चेंडू 7 चेंडू आणि 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 21 धावा. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली आहे तर मग हा बॉल नीट चांगल्या प्रकारे हाताळावा लागेल. बिलगडी टीम प्रयत्न करते प्रत्येक बॉलवर नक्कीच चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी. इकडे आपण बघितले तर एक धाव जोडली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील ह्या जोडल्या गेल्या. आता या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो निलेशने पूर्णपणे नियंत्रण ठेवलं. तर बघा धावफलक किती आहे तर 20 आहे. म्हणजेच काय तर 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये 19 धावा. म्हणजेच आपण बघू शकतो ना की या ओव्हर मध्ये 8 म्हणजे काय तर सेम पाहायला मिळालं बेलकडी संघ आणि बेंडीपाडा संघ की सिच्युएशन सेम आहे. परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये ना 18 धावांची लयलूट केली होती रोशनने. तशी आपण बघितले तर आता 19 धावांची लयलूट करावी लागेल. जर तुम्ही 18 दिल्या तर मग एक जास्त 19 तुम्हाला कराव्याच लागतील. म्हणजे काय शेवटच्या ओव्हर मध्ये दिलेल्या धावा आहेत ना आता त्याच तुम्हाला पूर्ण करायच्या हा सामना जिंकण्यासाठी. 19 धावा हव्या असतील. चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले तर 6. संकेत बॉलिंग ट्रॅकवर येताना बघायला मिळालेत. सध्या तरी आपण बघू शकतोय संकेत बॉलिंग ट्रॅकवर. फटका खेळला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. आपण बघितलं फिल्डर तिकडे पाठला करण्याचा प्रयत्न करतात पूर्णपणे चेंडूला. मात्र जोपर्यंत पकडला जाईल तत्पूर्वी आपण पाहिला 2 धावा इकडे जोडल्या गेल्यात पहिल्या बॉलवर. तिसरी देखील मिळू शकतोय. ओव्हर थ्रो झालाय. 3 मिळाल्यात आणि कदाचित चौथीचा प्रयत्न होऊ शकतोय. ओहो काय झालंय तर पंचांनी सरळ सांगितलं नाही. म्हणजेच काय तर 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 4 धावा जोडल्यात. तिकडे 4 धावा पळून पूर्ण गेल्या. या 4 धाब्याने धावसंख्येचा आकार वाढला गेला 24च्या घरामध्ये. म्हणजेच बघा मॅच मध्ये अजून आलेत मित्रांनो 5 चेंडू आणि 15 धावा. भावेश यांचा जो विकेट आपण पाहिला थोडा लवकर मिळाला. कदाचित आपण पाहू शकतोय की भावेश मैदानाच्या आतमध्ये थांबले असते तर 1-2 बॉल नक्कीच गेम मात्र ते देखील फिनिश करून आलं असते इथून. परंतु ते बाद झाल्यानंतर आपण पाहिलं की सर्वस्व जबाबदारी या 2 खेळाडूंकडे आहे. अविनाश असतील आणि तुषार असतील. 5 चेंडू 15 धावा. लेग स्टंपच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय हा चेंडू. परंतु चाललाय कुठून तर पहिला पण तर जवळजवळ डीआरएसचा वापर केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरने नक्कीच इंटरेस्ट दर्शवला गेला आणि सांगितलं की तिसरे अंपायर देखील तिथे जोडले गेले आणि सांगितलं तिथे की इट्स अ फेअर डिलिव्हरी कारण की स्टंप वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. हे तिसऱ्या अंपायरने देखील तिथे निरीक्षण केलं गेलं लगेचच. फटका खेचला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिकडे प्रयत्न केलाय चेंडूला अडवलं गेलाय बाउंड्री लाईनच्या जवळ. 2 धावा जोडल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि पाहता पाहता धावा किती आहे धावा किती आहे तर तिसऱ्या अंपायर कडे पुन्हा एकदा वळले गेलेत कारण की 2 तर झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि तिथे आपण पाहिले तर मग नक्की काय घडलंय पाहूया. बघू शकते आमचे तिसरे अंपायर नक्कीच तिकडे या डिसिजनला नक्कीच चांगल्या प्रकारे चेक करतायत. डिसिजन पोहोचवतील तिसरे अंपायर्स. आउट आउट ना आणि फलंदाज आहे आउट असं तिसऱ्या अंपायरने सांगितलं गेलंय. हा डेफिनेटली 2 धावा ना 2. ओके 2 धावा मात्र. तुषार आउट झाले तिथे बाद झाले. मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत दीपेश आणि चेंडू समोर किती आहेत तर देखील पाहूया आपण. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. बेलगडी संघाचं आपण बघितलं तर ज्याप्रमाणे स्ट्रगल पाहायला मिळाले भेंडीपाडा संघाला नक्की जाणवते की या कदाचित मॅच मध्ये आपण पुढे आहोत. फटका समोरच्या दिशेने उंचवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. हवेत पाहतोय फिल्डर आले ते 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना देखील पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण झाल्यात. कदाचित तिसरे होऊ शकतोय. 3 धावा पूर्ण झाल्यात. पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या. जिथे कॅच होता जिथे विकेट होते तिथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आता 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा
विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी या संघाला नक्कीच आपण पाहू शकतो की चुका होत्या ना त्या थोड्याशा नडल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च केल्या ना त्याच ह्या धावा नडल्या गेल्यात, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा गेल्या होत्या आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की आता 2 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आपण पाहिलं. जिंकण्यासाठी 2 मोठे फटके जर आले तर मॅच जिंकू शकते टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. दिशा पाहूया, दिशा आणि दशा काय आहे. वाईट प्लस मात्र आपण पाहिलं तर बाईज म्हणजेच 2 धावा मात्र मिळाल्या मोफत स्वरूपात. आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि आता 8 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं 2 चेंडू 8, एक चांगला फटका पाहू शकतो आपण. 2 चांगले फटके किंवा एक षटकार, एक दुहेरी किंवा 2 चौकार, म्हणजे जसं जमेल तुम्हाला तसं. परंतु काय फक्त 8 धावा डोळ्याच्या समोर हेच लक्ष असेल तुमचा. सुपर 4 मध्ये येण्यासाठी आपण पाहू शकतोय संध्याकाळच्या 17 पर्यंत आपण बघितलंय थोडासा रंगतदार मुकाबला होताना पाहायला मिळतोय. 2-8 बॉल पाहिला, यावर बॅटवर घेतला जातोय. धाव तर मात्र एक कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय. 2 धावा तर जोडल्या गेल्यात. आता पाहिलं आपण तर काय झालंय डोळ्याच्या समोर चित्र आहे ते म्हणजे साफ सूत्र. आणि आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक 1 आणि एका चेंडू मध्ये धाव्यांची गरज असेल ती म्हणजे 6. सध्या तरी आपण पाहू शकतोय बघू शकतोय की 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आपण पाहिलं तर हा मॅच जिंकण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. या बॉलवर एक चांगला फटका आला तर नक्कीच आपण पाहू शकतोय सामन्यामध्ये येऊ शकतोय, सुपर 4 मध्ये येऊ शकतोय टीम. हो, या वेळेला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेलाय आणि गावदी स्पोर्ट्स बेंडीपाडा संघ बी आपण पाहिलं या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना आपल्याला जर बघायला मिळालाय. छान क्रिकेट पाहायला मिळालाय आणि अफलातून मात्र आपण पाहिलं तर परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार असेल मिस्टर रोशन घोषे, मॅन ऑफ द मॅच. या रोशन मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिनंदन तुमचं. तुम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाईड झालाय. चांगलं क्रिकेट, चांगली बॉलिंग, चांगला मात्र आपण पाहिलं तर खेळ जो दर्शवला गेला आणि जसं परफॉर्मन्स मात्र खास करून आज आपण पाहिलं तर मग दिलं गेलं, इम्प्रेस केलं गेलं आणि अंतिम 4 मध्ये स्थान देखील हे केलं गेलं. सामनावीराचा पुरस्कार आपण पाहिलं तर जो प्रदान केला जाईल या नक्कीच रोशन आलेले आहेत, आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. गजानन जी सावर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा सामनावीराचा पुरस्कार. अभिनंदन रोशन, अभिनंदन गावदेवी